तसेच राष्ट्रीय सुरक्षितता या राष्ट्रीय सुरक्षिततेचे जतन करणे, तसेच शेजारी देशाबरोबर जे आपले जे संबंध आहेत ते संबंध शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण सहयोग असे प्रकारचे संबंध त्या ठिकाणी ठेवणे हे परराष्ट्र धोरणाचे एक प्रामुख्याने एक उद्दिष्ट आहे. तसेच हिंदी महासागर असेल किंवा इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. तर अशा स्वरूपाचे आपल्या परराष्ट्र धोरणाची आपण उद्दिष्टे पाहिली. आज आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे आपण पाहणार आहोत. या परराष्ट्र धोरणाची तत्वे पाहत असताना या ठिकाणी जी तत्वे आहेत तर राज्याची सार्वभौम समानता हे परराष्ट्र धोरणाचे आपले भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख तत्व आहे की राज्याची सार्वभौम जी सत्ता आहे या राज्याच्या सार्वभौम सत्तेमध्ये त्या ठिकाणी समानता प्रस्थापित करणे, तसेच सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक जे एकात्मता आहे या प्रादेशिक एकात्मतेचा त्या ठिकाणी आदर करणे, तसेच इतर राज्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे. कुठल्याही राज्यामध्ये त्या ठिकाणी ज्या काही अंतर्गत बाबी असतील या अंतर्गत बाबीमध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप न करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक प्रमुख त्या ठिकाणी तत्व आहे. तर अशा प्रकारे जो आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची जी भूमिका आहे किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी चालणे म्हणजेच आंतरराष्ट्रीय कायद्याचा त्या ठिकाणी सन्मान करणे, तसेच आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय सहभाग घेणे. ज्या काही आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटना आहेत या संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश हाच की एकमेकाची प्रगती करणे, विनाशर्ता काही उद्धार अशा प्रकारचे तत्व त्या ठिकाणी लागू पडते आणि अशा प्रकारच्या तत्वानुसार त्या ठिकाणी एकमेकाला ज्याला म्हणतो की आपण देवाणघेवाण करणे. या देवाणघेवाणीमुळे काय होईल की एकमेकाचं सहकार्यामुळे त्या ठिकाणी एक तर मैत्रीपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यासाठी तर मदत होईलच होईल, परंतु त्यापुढे जाऊन जर एकमेकाला जर मदत केली तर त्या ठिकाणी दोघांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचा फायदा का होऊ शकतो तर आर्थिक प्रगती होऊ शकते. या जगातील कुठलेही राष्ट्र हे स्वयंपूर्ण नाही. प्रत्येक राष्ट्राला एकमेकावरती आधार किंवा डिपेंड राहावं लागतं, कारण प्रत्येक राष्ट्र हे स्वयंपूर्ण नसतं. प्रत्येकाला कोणत्याही गोष्टीची त्या ठिकाणी काय कमतरता त्या ठिकाणी भासत असते. जर आपण पाहिलं तर आखाती राष्ट्रांमध्ये जे पेट्रोलियम पदार्थ आहेत त्यांच्याकडे आहे, पण इतर गोष्टी त्यांच्याकडे नाही. पण त्या ठिकाणी नुसत्या पेट्रोलवर जमेल का? खरीच ते जे आहे ते संपत्तीवर जमेल का? प्रत्येक गोष्ट म्हणजे एकमेकांपासून देवाणघेवाण त्या ठिकाणी चालत असते. म्हणून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय सहभाग घेणे आणि शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने त्या ठिकाणी निराकरण करण्याचा प्रयत्न करणे. आता आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलं की भारताचा प्रमुख उद्देश हाच आहे की एकमेकावर आक्रमण न करणे, की प्रत्येक जी गोष्ट आहे ती शांततापूर्ण सहकार्याच्या दृष्टिकोनातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणे. आता आपण पाहत आहोत की भारत आणि चीन याचा म्हणजे चीनचा किंवा चीन जो आहे तर चीन हा कसा कुरापती करत आहे आणि भारताने सुद्धा या चीनला तशाच प्रकारचं तोडीस तोड उत्तर भारताने सुद्धा दिलं आहे किंवा भारतातली जी सैनिक आहेत त्या सैनिकांनी त्या ठिकाणी
भारत कधीही साम्राज्यवाद किंवा साम्राज्यवादी धोरण नाही. भारताने कधीही शेजारी जे छोटे राष्ट्र असतील त्या छोट्या राष्ट्रावरती छोटा आहे, कमकुवत आहे, दुर्बल राष्ट्र आहे म्हणून त्या ठिकाणी जाऊन कधीही भारतानं आक्रमण केलेलं नाही. मग तो छोटा राष्ट्र असेल त्या राष्ट्राला भारताने नेहमीच मदत केली आहे. म्हणून जागतिक स्तरावर भारताचं किंवा भारत हा जागतिक स्तरावर जर पाहिलं तर भारताला खूप मोठी त्या ठिकाणी किंमत आहे की आपण छोटं राष्ट्र म्हणून त्याला बळकावण्याचा कधीही प्रयत्न केलेला आहे. शेजारी राष्ट्र जे चीन आहे, या चीनने तिबेट असेल, इतर तायवान असेल, अशा छोट्या राष्ट्रांना सतत धमकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याबाबत अशा धमकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. परंतु त्या धमकावण्याला आपण फारशी किंमत दिली नाही आणि त्याला तोडीस-तोड उत्तर दिलं आहे. अशा प्रकारचं जर आपण शांततापूर्ण आणि अशा प्रकारे जे विवाद आहे हे विवाद आपण शांततापूर्ण मार्गाने निराकरण करण्याचा यावरती आपला ठाम विश्वास आहे. जर त्या ठिकाणी एखादं राष्ट्र जर ते मानत नसेल तर आपल्याकडे दुसरा सुद्धा पर्याय आहे, परंतु तो नंतर. परंतु अगोदर आपण सुरुवातीला त्या ठिकाणी शांतता आपण भंग करत नाही किंवा शांतता आपण मोडत नाही. तर प्रत्येकाला त्या ठिकाणी आपण आपल्या एक भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक प्रमुख तत्व आहे. तर अशा प्रकारे आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट पाहिले आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट पाहिल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे सुद्धा पाहिली आणि यापुढे आपण काय करणार आहोत तर नेमका अलिप्ततावाद म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर अलिप्ततावाद यामध्ये तो पाहत असताना भारताचे परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य स्पष्ट करत असताना या ठिकाणी 7 सप्टेंबर 1946 रोजी ऑल इंडिया रेडिओवरती दिलेल्या भाषणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी स्पष्ट केली आहे. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य स्पष्ट करत असताना ते म्हणतात की ज्यामुळे भूतकाळामध्ये जागतिक युद्ध झाली आणि जे भविष्यातही त्याहून मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा ज्या परस्पर विरोधी ज्या काही घटना आहेत या परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो त्या ठिकाणी दूर ठेवावे लागेल आणि असे आम्ही या ठिकाणी प्रस्तावित करीत आहोत असे पंडित जवाहरलाल नेहरूंनी 7 सप्टेंबर 1946 रोजी ऑल इंडिया रेडिओवरती दिलेल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी म्हटलेले आहे. याचाच अर्थ पंडित जवाहरलाल नेहरू असे सुद्धा म्हणाले की जे इंग्लंड बरोबर जे आमचे काही संबंध आहेत हे संबंध सुद्धा आता आपण जर स्वातंत्र्य झालेले असले तरी सुद्धा किंवा इंग्रजांनी आमच्यावरती राज्य केलेले असेल तरी सुद्धा तरी आमच्या मनामध्ये पूर्वीची कटुता न ठेवता आता आपण त्या ठिकाणी एकमेकाच्या सहकार्याने आपल्याला एकमेकाचे शांततापूर्ण आणि सहजीवन यावर जास्त बळ द्यावा लागेल आणि म्हणूनच इंग्लंड बरोबर सुद्धा आपले जे संबंध आहेत ते संबंध मैत्रीपूर्ण संबंध असतील. तसेच अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोघांचे विचार प्रणाली हे वेगवेगळे असतील. एक भांडवलशाही आणि दुसरी साम्यवादी अशा प्रकारच्या दोन्हीच्या विचार प्रणाल्या जर वेगवेगळ्या आहेत तरी सुद्धा आपण या दोन्ही किंवा मैत्री करण्यासाठी आम्ही दोन्ही नाही किंवा मैत्री करण्यासाठी आम्ही दोन्ही नाही त्या ठिकाणी आमंत्रित केले. म्हणजे दोन्ही बरोबर त्यांचा दृष्टिकोन हा वेगळा असेल. आता आपल्याला माहित आहे की अमेरिका हा भांडवलशाही विचार प्रणाली आणि सोव्हिएत रशिया हा साम्यवादी यातूनच आपण शीतयुद्धाची सुरुवात झाली हे सुद्धा आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलं. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी जर दोन्हीचे विचार प्रणाली किंवा दोन्हीचे विचार किंवा त्यांची भूमिका जर वेगवेगळी असेल तरी सुद्धा आमचं जे भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे तर ते परराष्ट्र धोरण
हे अलिप्ततावादी आहे. म्हणजेच काय, एकमेकाच्या लष्करी गटामध्ये सामील न होणे आणि प्रत्येकालाच अमेरिका सुद्धा आपल्याला हवाच आहे आणि रशिया सुद्धा आपल्याला हवाच आहे. म्हणून कुठल्याही लष्करी गटामध्ये हस्तक्षेप न करणे किंवा कुठल्याही लष्करी गटामध्ये सामील न होणे आणि या दोघांपासून दूर होऊन त्या ठिकाणी एक अलिप्ततावादी राष्ट्र त्या ठिकाणी प्रस्थापित करणे हे त्या ठिकाणी, म्हणूनच आपण अलिप्ततावादी धोरण त्या ठिकाणी स्वीकारलेले आहे. तसेच चीन बरोबर सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की चीन बरोबर सुद्धा आमचे जे पूर्वीचे जे संबंध आहेत अशा प्रकारचे संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित असतील. भारताची जी विचार प्रणाली आहे ती सदैव इतर राष्ट्रांसाठी प्रेरणादायी आहे. आपण किती लहान राष्ट्र असेल तर भारताने त्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तत्व आहे किंवा उद्दिष्ट आहे. तरी आपण सुद्धा नेहमी आपण चीन बरोबर सुद्धा आपण एक मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. हिंदी चीनी भाई भाई याचा नारा दिला, पण प्रत्यक्षामध्ये चीनने विश्वासघात केला आणि चीनने आपल्यावरती आक्रमण केलं आणि आजचा चीनचा भाग आपल्याकडून बेसावध असताना आपल्याकडून तो काबीज करून घेतला. म्हणजे अशा प्रकारे बेसावध असताना इकडे तर हिंदी चीनी भाई भाई म्हणायचं आणि पाठीमागून येऊन त्या ठिकाणी आक्रमण करायचं, अशा प्रकारची युद्धतंत्र भारताचं नाही. भारताने कधी कुणाच्या जमिनीवर अतिक्रमण केलं नाही किंवा वाईट गोळा ठेवला नाही किंवा आपल्याला ती जमीन आपली काबीज करायचे अशा प्रकारची सुद्धा भावना कधी भारताने केली नाही. तरी सुद्धा आपल्या मनामध्ये आपण पूर्वी म्हणजे 1946 यावेळेस आपण त्या ठिकाणी गोष्ट पाहत आहोत. तर त्यावेळेस सुद्धा भारताने चीन बरोबर एक मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील जे लोक आहेत आम्हाला इतरांपेक्षा म्हणजे युरोपियन देशापेक्षा किंवा युरोप खंडापेक्षा आम्हाला आशियाई लोक किंवा आशियाई लोक हे आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे वाटतात किंवा ते आहेत, कारण आपण आशिया खंडामध्ये आहोत. काही जर अडचण पडली तर एकमेकाला आपण त्या ठिकाणी एकमेकाला सहकार्य करू, अशा प्रकारचे प्रामाणिक आणि शुद्ध भावना ही भारताची होती आणि आपण आतापर्यंत तेच करत आलो. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी लोक आम्हाला इतरांपेक्षा जवळचे आहेत आणि भारताचे जे स्थान आहे ते पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय या अशासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि अशा प्रकारच्यामुळे आमचे शेजारी राष्ट्राबरोबर आमचे मैत्रीपूर्ण संबंध त्या ठिकाणी आम्हाला प्रस्थापित करायचे आहे असे पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या ठिकाणी सांगितले होते. आणि अशा प्रकारच्या आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे त्या ठिकाणी आहेत. नंतर आपण अलिप्ततावाद हे संकल्पना त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर अलिप्ततावाद हे भारताचे परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. अलिप्ततावाद म्हणजे काय? अलिप्त असणे. अलिप्त असणे म्हणजे वेगळे असणे. वेगळे असणे म्हणजे काय की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं नाही, तर जे शीतयुद्ध चालू होतं आणि संपूर्ण जग हे दोन महासत्ताच्या किंवा दोन महासत्ताने त्या ठिकाणी यांच्या स्पर्धेमध्ये जगाचे दोन तुकडे झाले. एक साम्यवादी विचार प्रणाली याचा एक गट पडला आणि दुसरा जो आहे की भांडवलशाहीला समर्थन देणारा दुसरा गट तो अमेरिकेच्या गटामध्ये सामील झाला. मग भारताने काय केलं की भारताला वाटलं की आता तर आपण स्वातंत्र्य झालो, आपल्यावरती इंग्रजांनी इतके दिवस राज्य केलं, आपण पारतंत्र्यामध्ये होतो, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच आपण पुन्हा गटामध्ये सामील होणं म्हणजे एक प्रकारचं ते पारतंत्र्यच आहे. म्हणून कुठल्याही सत्ता गटामध्ये किंवा लष्करी गटामध्ये सामील न होणे आणि सामील होणे म्हणजे त्यांचं मांडलिकत्व स्वीकारणे. तर अशा प्रकारे न होता आपण काय करणे
की आपण आपला जो विचार आहे तो आपली विचार प्रणाली त्या ठिकाणी हे करणे. म्हणजेच रशियाला वाटलं पाहिजे भारत हा आपला मित्र आहे, अमेरिकेला वाटलं पाहिजे भारत हा मित्र आहे, म्हणजे कुणाचाही आपण द्वेष करत नाही, कुणाचाही शत्रू नाही किंवा आपण दोघांचे मित्र आहोत, म्हणजे विचार प्रणाली आपण आपल्यावरती थोपवून घेतली नाही. आणि अशा प्रकारे आपण काय केलं की अशा प्रकारे अलिप्तवादाचा शब्दशः अर्थ जो कोणता असेल तर तो म्हणजे आपण कुठल्याही लष्करी कराराचा भाग होणार नाही, आपण कुठल्याही लष्करी कराराचा भाग होण्यास त्या ठिकाणी स्पष्ट स्वरूपामध्ये नकार देणे आणि युरोप, आशिया आणि जगातील इतर भागातील जे देशाशी लष्करी करार आणि अमेरिका आणि सोव्हिएत रशिया आपले आपले प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते. परंतु या दोन महासत्तापैकी कोणाच्याही एकाच्या नेतृत्वाखाली लष्करी कराराचा भाग होण्यास भारताने त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी नकार दिला आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी भारताने अलिप्तवादाचा मार्ग त्या ठिकाणी निवडला आणि अशा प्रकारे तत्कालीन म्हणजे त्यावेळेसचे जे पंतप्रधान आहेत ते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्तवादाच्या वस्तुतेबद्दल त्या ठिकाणी प्रश्न उभे राहिले आणि अलिप्तवादाच्या या धोरणातील जे मूलभूत मुद्दे आहेत तसेच स्वतंत्र भारताचे परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग या सर्व गोष्टी या ठिकाणी परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग अशा प्रकारे जे अलिप्ततावाद आहे म्हणजे कुठल्याही लष्करी गटामध्ये सामील न होणे, कुणाच्याही प्रभावाला त्या ठिकाणी बळी न पडणे, कुणाचे मांडलिकत्व आपण स्वीकारणार नाही, जे आपलं आहे तेच आपलं आहे, म्हणजे कुणीही आपला मालक नाही, कुणाच्याही भारत कुणाच्याही दुसऱ्याच्या प्रभावाखाली परराष्ट्र धोरण आखत नाही. तर परराष्ट्र धोरण आखण्याचा आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण आपल्या राष्ट्राच्या फेवरमध्ये किंवा आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या प्रकारे आपण आपलं भारताचं परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी आखत असतो. परंतु काही परराष्ट्र धोरण आखत असताना त्या ठिकाणी काही गोष्टी आपण त्या ठिकाणी तत्वे पाळत असतो, ते तत्वे या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. बाकीचा जो काही भाग आहे तर तो भाग आपण पुढील तासिकेमध्ये घेऊया.